लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, मोठी अपडेट. आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मिळणार आहे पैसे, जमा होणार आहे पहिल्याच आठवड्यात पैसे. तर मार्च महिन्याच्या सुरुवातीच्याच अर्थातच पहिल्याच आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे सरसकट जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि आता इथून पुढं लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक महत्त्वाची सूचना की राज्य शासन प्रत्येक वेळी सांगत आहे की आम्ही महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातच लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात देऊ असं राज्य शासन वेळोवेळी सांगत आहे. परंतु कधी ना कधी विलंब होत असतो. परंतु आता इथून पुढं जो येणारा हप्ता आहे हा पहिल्या किंवा दुसऱ्या, एकूणच तर पहिल्या तर दुसऱ्या हप्त्यातच जमा होण्याची शक्यता इथं प्रत्येक महिन्यात सांगितली आहे. तत्पूर्वी लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट पुढे आली आहे. राज्यामध्ये जे नवीन निकष लागू केले आहेत त्यानुसार काही महिला अपात्र झाल्या आहे. परंतु हा जो अपात्र होण्याचा जो आकडा दिवसेंदिवस वाढत आहे, सुरुवातीला 2 लाख, नंतर 5 लाख, आता फेब्रुवारी महिना संपला असून शेवटचा जो हाती आलेला आकडा आहे, आत्तापर्यंत राज्यामध्ये एकूण 9 लाख लाभार्थी, अर्थातच 9 लाख लाडक्या बहिणींना इथं या योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे. एकूणच तर त्या अपात्र झाल्या आहे. कदाचित पुढचा नंबर आपलासुद्धा असू शकतो. काय आहे नवीन निकष, कोणत्या नवीन निकषानुसार जे की मागचे 9 लाख लाभार्थी कमी झाले आहे त्यामध्ये काय गोष्टी ॲड झाल्या आणि कुठल्या नवीन निकषानुसार आहेत ते आपण थोडक्यात पुढे बघूया. तत्पूर्वी लाडक्या बहिणींना हा जो येणारा हप्ता आहे 3,000 रुपये येण्याची शक्यता आहे अशी माहिती पुढे आली आहे. सध्या तरी 2,000 रुपये म्हणजे एकूणच तर 2 हप्त्याचे पैसे मिळतील का अशी अपेक्षा इथं येत आहे. एकूणच 1,500 आणि प्लस 1,500 असे 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. परंतु याबाबत आता माहिती पुढे आली आहे की 2 हप्त्याचे जे पैसे आहे कदाचित मार्च महिन्यामध्येच मिळू शकते. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला अपेक्षा असेल की आम्हाला राज्य शासन 2,100 रुपये देणार आहे, होय, कारण निवडणुकीआधी राज्य शासनाने सांगितले होते की आम्ही लाडक्या बहिणीचे जे 1,500 रुपये आहे त्या 1,500च्या ऐवजी 2,100 रुपये प्रति महिना देऊ असे त्यांनी देऊ केले होते. आपल्या घोषणापत्रामध्ये सुद्धा त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सुद्धा सांगितले होते. परंतु 2,100 राहिले बाजूला. सध्या लाडक्या बहिणींनाच या योजनेपासून कुठंतरी बाहेर करण्याचं इथं काम आता सुरू आहे. कदाचित आपलासुद्धा येणारा जो महिना पुढचा आहे यामध्ये आपलासुद्धा नंबर असू शकतो, पुढचा हप्ता आपल्याला मिळणार नाही. जे काही नवीन निकष आहे ते आपण थोडक्यात बघूया. जर जे लाभार्थी आहे सध्या लाडकी बहीण योजनेचे लाभ तिथं घेत आहेत त्यांच्यासाठीही, जर आपण संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्याला या योजनेपासून दूरच राहावं लागेल. सोबतच वय वर्ष आपलं 65 वर्षापेक्षा जास्त असेल तर, अजून कुटुंबातील सदस्याच्या नावे जर 4 चाकी वाहन असेल तर, नमो शक्ती योजनेचे जर आपण लाभार्थी असाल, अर्थातच हे जे काही लाभ आहे यामध्ये जर आपण लाभ घेत असाल आणि सोबतच आपण लाडकी बहीण योजनेचा हप्तासुद्धा आपल्याला मिळाला असेल तर आपल्याला एकूणच या योजनेपासून बाहेर राहावं लागेल. कारण जर आपण संजय गांधी निराधार योजनेसुद्धा लाभ घेत आहे, सोबतच आपण लाडकी बहीण योजनेचा सुद्धा जर लाभ घेत आहे तर कुठेतरी आपल्याला या एका योजनेला इथं बाहेर पडावं लागेल योजनेतून. म्हणूनच हा जो काही आम्ही इथं दाखवलेला आकडा बघा, 2,30,000 या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी होत्या, त्यांना या योजनेतून बाहेर केला आहे. ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त झालं ते 1,10,000. ज्या कुटुंबामध्ये सदस्य त्यांच्या नावे 4 चाकी वाहन आहेत ते एकूण 1,60,000 आहे. तर आत्ता जे माहिती पुढे आली आहे त्या माहितीनुसार एकूण जे 9 लाख लाभार्थी आहे ते नवीन निकषानुसार, आता यामध्ये नवीन निकष त्यांनी सांगितले आहे की कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2,50,000पेक्षा जास्त नसावं, कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीमध्ये नसावं, सोबतच जर आपण एकाच कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी, अर्थातच लाडक्या बहिणी जर या योजनेचा लाभ घेत असतील त्यांनासुद्धा या योजनेतून वगळण्यात आला आहे. असा मिळून हा सर्व काही जो डाटा पुढं आला आहे त्यानुसार 9 लाख जे लाभार्थी आहे इथं कमी झाले आहे. राज्य शासनाने पुन्हा एकदा जे राज्यातील अंगणवाडी सेविका आहेत त्यांना एक मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांना हे काम सांगितण्यात आले आहे की तुम्ही पुन्हा एकदा सर्वे करा आणि ज्या या घटकामध्ये जे कोणी अपात्र असतील त्यांच्या याद्या पुन्हा एकदा प्रसिद्ध करणार आहे राज्य शासन. हा सर्वे पूर्ण झाल्याच्या नंतर त्यानुसार नवीन यादी येणार आहे. सध्या तरी जो काही 9 लाखाचा आकडा आहे ह्या पुढं सुद्धा वाढू शकतो, 10 लाख 11 लाख सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे जर आपलं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, जर आपण लाभार्थी आहात ऑलरेडी संजय गांधी निराधार योजनेचा, तरीसुद्धा आपण जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल, आपलं वय 65 वर्षापेक्षा जास्त झालं असेल किंवा कुटुंबाच्या कुठल्याही सदस्याच्या नावे 4 चाकी वाहन असेल तर या काही योजना आहे यामध्ये आपण आता यानुसार आपण जो काही नवीन निकष आहे त्यानुसार आपण लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र म्हणून इथं आपल्याला घोषित करण्यात येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, पुन्हा एकदा तुम्हाला एक महत्त्वाची सूचना अशी आहे की जर आपण आत्तापर्यंत ज्या लाडक्या बहिणींना 1ही रुपया मिळाला नाही त्यांनी एक काम करणे आवश्यक आहे. आपण सर्वात आधी पुन्हा एकदा, जर आपल्याला आत्तापर्यंत 1ही हप्ता मिळाला नसेल तर राशन कार्डमध्ये घरच्या प्रत्येक सदस्यांची नावं नोंदणी करणे आवश्यक आहे. सोबतच
त्यांचे आधार लिंक करणे सुद्धा बंधनकारक आहे. आणि